हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझी एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहे सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल तर पारूचं तुम्हाला दाखवले तोंड माझं. तर आज आहे शनिवार. तुम्हाला तर माहिती आहे शनिवारी स्वयंपाक वगैरे लेट असतं, त्यामुळे म्हटलं चला बाकीचं काम राहिलं ते आवरून घेऊया, मग नंतर आंघोळ वगैरे करूया. तर थोडंसं आज उठले होते लवकर, पण अंथरुणातच पडून राहिले, कारण रोज उठून कामाला लागा, रोज वैताग घेऊन जातो. सगळ्यांसाठी संडे हा आरामाचा दिवस असतो. आम्हाला सॅटरडे हा फक्त लेट कामं असते. ती कामं तर करावी लागतात, पण लेट करावी लागतात. तर चला जाऊ द्या. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आम्ही काहीतरी इकडे लागवड केली, तर तुम्हाला दाखवते. त्याचेच अजून काय मला लावायचं आहे, त्यामुळं म्हटलं चला आधी पहिल्यांदा माती वगैरे घेऊन येऊया. आणि आता मोबाईलमध्ये चार्जिंग नाही, पण तुम्हाला दाखवणार आहे, मोबाईल चार्जिंगला लावणार आहे आणि नंतर ना अजून काही दाखवणार आहे. आणि सोनूची तब्येत जास्त खराब असल्यामुळे मला व्हिडिओ जरा कंटिन्यू करता येत नाहीत. माझी सारखीच नाटकं असते. तुम्ही म्हणत पण असाल मनातली मनात, कोणी कमेंट नाही करणार, पण म्हणत असते नाटकंच असते सारखी जी, पण असतेच काय घरच्या अडचणी, त्यामुळं नाही होत. तर असं तर तुम्हाला दाखवते काय केलं ते. तर इथं बघा, त्या दिवशी चटणी केली होती ना, मग त्याचं धनं वगैरे सांडलं होतं ना, मग ह्याच्यात लावून टाकलं तर सोनून आणि तिच्या बाबानं. म्हणजे आम्ही फक्त ह्याच्यात टाकणार होतं, पण तिच्या बाबानं ती आयडिया केली की ह्या रोपांच्या ह्याच्यात लावून टाका म्हणून. आता पाणी द्यायचं आहे, पण म्हणलं आधी ह्याच्यात पण हा बघा कोथमीर. इथं बघा मिरच्याची हे टाकलं आहे, काय म्हणतात, बिया टाकल्यात ना, मग त्या मिरच्याच्या बिया पण आता इकडच्या ह्याच्यात टाकणार आहे. म्हणजे झाडं मोडेल की पडली बिडली तर. तर आता मग ही बिया आहे ते ना, मी सगळ्या गोळा करून ह्या सगळ्या ह्याच्यात लावून टाकणार आहे आणि मग सगळ्या झाडांनी पाणी देऊन टाकणार आहे. आणि ओलं केलं की नाही कुत्रं लगेच उकरून बसतंय त्याच्यात. हे तर झाड उपटूनच टाकले कुत्र्यांनी, कशावर थरलंय काय माहिती. हात लावायचं नाही त्याला. असं तर चला आता मी माती आणायला जाते. थोडंसं ह्याच्यात टाकायला, ह्याच्यात पण खाली टाकायचं आहे, म्हणजे चिकट मातीनं कसं ओलावर राहतो आणि सुकी सुकी माती आहे ना. मी इथलीच माती उचलून जास्त झालेली म्हणून ह्याच्यात टाकली होती. तर ह्याच्यात पण मला आता माती भरायची आहे. आणि मी जाणार म्हटल्यानंतर ही काय घरात बसणार नाही. असं चला पहिल्यांदा मोबाईल चार्जिंगला लावते. हाय हॅलो नमस्कार. मी आता आपण मस्त्या चाललूया या बघा, त्या मात्याला चालतोया आम्ही. इथं चालायचे तर जवळच आहे आणि इकडं आंब्याचं झाड आहे. वा, ह्याची साल बिलं भाडे मम्मी करते बघा. अगं नीट दाखव की, मागं सरून दाखवावं जरा. बघा इतका पाला पडलाय ना, आणि ह्या पाल्यासारखा एक साप आहे. अजिबात पाल्यातनं दिसणारच नाही, इतका मोठा आहे ना, माझ्या हातापेक्षा तो इतका जाड आहे. किती मोठा असेल विचार करा. मला भीती वाटतात इकडे यायची. मग आम्ही किती जरी गरम झालं ना तर तिथं थांबतो, इकडे अजिबात येत नाही. अरे बाबा. आणि इकडे हिल मोठे तकडे हिर, तिथं जायला पण भ्या वाटतं. पडलं बिडलं तर ती याला पण यायचं नाही. चला बघू आता भिंती कशी. बघा अशी भिंती एवढीशी पडली. अजून मी असते तर पटापटा भरून घेतली असते मी. काही इल्या ना. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मागं सरक, तुला काय म्हणायचं आहे मला दाखव नीट. तुलाही कामाचे आहे, मी कामाची नाही का? हाया तुमचं पण काय बोलली तुम्हाला कळलं का? मी असते तर लय फास्ट भरला असतं, पटपट भरला असतं. म्हणजे मी हळूहळू भरते का? हो ग. आणि 2 वाट्या असते तर मी असल्या जोरात भरल्या असत्या. आता आम्ही डायरेक्ट निघालो हॉस्पिटलला. आणि आज बाजार पण आहे, तर दोन्ही कामांची बाळाचं तोंड सुकले. चला
बाजार वगैरे करून आलो आहे आणि लाईट नाही, आता स्वयंपाक करायचा आणि वारं सुटले. तर आज बाहेरच बनवलं आहे, कारण आज आहे चिकन, त्यामुळे म्हटलं चला बाहेरच बनवूया. आणि आता या खायला बघा, आता सोनूची तब्येत खरंच जास्तच खराब झाली बरं का. तिचं तोंड किती उतरलंय तर मला दिसतच असेल. कशी दिसायला लागली या, लय म्हणजे सारखं सारखं तिला दुखणं मागं लागलं ना, लय विचित्र लागतं. अहो आपल्यातच नाही लाईट का? तुम्ही काही येड आहे का? इथनं पिन काढली ना, माझं दातच चमकत असतं खरंच. चला आहे वाटतं लाईट, तर आता खातो आणि जेवतो. थोड्या वेळाने भेटते, कपडे चेंज करते. आणि मी 2 ड्रेस घेतले, दाखवतो मला. नमस्कार सगळ्यांना. आता डायरेक्ट सकाळी शूट घेते, रात्री काय शूट घेतलं नाही. तुम्हाला माहिती आहे मला यायला उशीर झाल्यानंतर आणलेलं ते खाल्लं थोडंसं, नंतर स्वयंपाकाला लागले आणि चुली स्वयंपाक म्हणलं का उशीर होतं. आणि तिथलं शूट घ्यावं तर आमच्या नंदबाई होत्या आणि मग म्हणलं की नको वगैरे शूट वगैरे घ्यायला. तसं तर त्यांना म्हणजे त्यांचा मला काही विरोध नाही की करू नको काय नको, पण थोडेसे प्रॉब्लेम सुरू आहेत, तर त्यांच्यासमोर व्हिडिओ काढणं मला बरोबर नाही वाटत. माणुसकीची काहीतरी नातं असते किंवा माणुसकी असते, तर नको म्हणलं नको. उगाच त्यांच्या दुःखात आपण आपला आनंद नसतो दाखवायचा, म्हणून त्यांच्यासमोर जास्त करून व्हिडिओ करणं मी टाळत असते. म्हणून माझे व्हिडिओ आता सध्या असे सुरू आहेत, ते असे नाही आहेत. तर जसा वेळ भेटेल तसा, त्या नसतील तेव्हा मी शूट करते. दिवसभर त्या इथंच असते, त्या जेवण वगैरे, झोपणं, सोनूचं खेळणं हे त्यांचं इथंच चालू असतं. त्यामुळे मला जास्त मोबाईल हातात घ्यायला भेटत नाही आणि काही नाही. तुम्हाला माहिती आहे रिप्लाय पण येत नाही आहेत कमेंटला, कारण बोलणंच आमचं सुरू असतं. मोबाईल जास्त मी घेत नाही आहे. जास्त सर्दी झाली सोनूला, आता चाललेच बाहेर, ओळण वगैरे शेकणार आहे मी तिला, त्यामुळं असं झालं आहे. तर काय बोलू आणि काय नको असं होतं आहे मला. घरात म्हणजे जर हे असेल ना थोडंसं वाद वगैरे काय, तर आपलं मन नाही लागत कुठल्या गोष्टीत. असंच काहीतरी थोडंसं आहे टेन्शन, म्हणजे मी आहे व्यवस्थित पण आहेत काय टेन्शन आहे, त्यामुळं नको वाटतं. तर कालच्यापेक्षा तिचं तोंड आज बरं दिसत असेल ना. चिमण्याने इतका कालवा लावलाय ना पत्र्यावर की बासच. आणि आज मी असली चंद्रकोर टिकली लावली, मला नाही आवडत बरं. मला आवडत नाही म्हणजे ना, मला ती बरोबर दिसत नाही म्हणून लावटत नाही. पण आता मला टिकलीच नव्हती त्यामुळं ती लावावी लागली आणि बरी दिसते आता. काल तिचा चेहरा इतका सुकलेला, काल आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलो तेव्हापासून बरे आहे. काय करणार, तिला मी म्हणलं ना, तिला ना केळ खाल्लेलं सहन होत नाही, परत ना पेरू, द्राक्ष असं असतं ना, ते तिला अजिबात सहन होत नाही. ती खाल्लं ना ती आजारी पडते. सीताफळ नाही तिला सहन होत, पण तरी पण तिला ते खायचं असतं. आहे माहीत आहे सगळ्यांना की इच्छा होते बाबांनो की खाल्लं म्हणजे खाण्याची मोह होतो, सगळ्यांनाच होतो. पण आपल्याला सहन नाही होत असं दुखणं जर पुढे घेणार असेल तर कशाला ना. आणि मी नकोच म्हणत असते मी तिला की ती खाऊ नको, पण तिला खायचं असतं. कधी कधी मला वाटतं की नको यार, सारखंच काय अडवायचं खाण्या वाचून. चिमण्यानं हा नाही गेली असं झालंय. तर आत्ताच त्या उठून गेले, त्या म्हणलं चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. त्यांना फोन आला म्हणून ते गेल्या, नाहीतर मी फोन वगैरे पण हातात घेत नाही. ते इथंच असतं, त्याने त्यांचं चालू असतं त्यांचं सांगणं, मग आपण ऐकून घ्यायला पाहिजे ना, म्हणून असं होतं. कधीतरी लपून छपून पण मी दाखवल त्यांना एखाद्या व्हिडिओमध्ये. ओके चला आता जाते, तिला शेकून वगैरे घेते. कालचं काम पण माझं अर्ध राहिलं हो. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं, तो म्हणाल झाडं वगैरे लावलेलं दाखवले नाही. ती झालं असं, मी ती माती वगैरे आणली आणि फोन चार्जिंग लावायला आले, तो पण मला 2 ड्रेस आलं शिवायला अर्जंटमध्ये, तर ते मी शिवून दिलं. आणि नंतर ना मग स्वयंपाक, आता हे समजलं मला की आम्ही दोघेच तर काही नसतं बनवलं, दुपारच्यालाच बनवावं लागलं असतं. पण त्या होत्या, मग आम्हाला सकाळचा स्वयंपाक बनवणं भाग होतं. आंघोळ केली पटकन अशी,
स्वयंपाक बनवला. नंतर ना भांडी घासली. भांडी भरपूर पडली होती या. आधी जास्त भांडी पडत नंतर आता त्याच्यापेक्षा जास्त भांडी पडते ती. मग भांडी वगैरे घासलीत आणि नंतर ना कधी 12-1 वाजलं कळलं नाही. मग हिला घेऊन थोडीशी पडले. नंतर ना हे आलं. मग तिथनं पुढं आम्ही बाजारला वगैरे गेलो, तुम्ही बघितलेलंच आहे. मग ते राहूनच गेलं. असं झालं. सोनूचं बोलणं मिस करताय ना. आणि मला सांगितलं अद्रकचा लस आणि मध द्यायला. सगळं करून बघितलं पण तिला काही फरकच पडत नाही. लय मिस करत असाल तुम्ही तिचं बोलणं. चला, आमचे साहेब आज पण लवकर गेले तर अंथरून आम्हाला उचलावी लागणार आहे ती. चला तर बाहेर थोडंसं दाखवते. झाडांना पाणी नाही घातलं 2 दिवस.